दिनांक 2/5/2026 रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरे समुद्र किनाऱ्याजवळील रस्त्यावर दहिसर येथून आलेल्या पर्यटकांसोबत 4 अनोळखी पर्यटकांनी हुल्लडबाजी करून त्यांना मारहाण व दमदाटी केली होती। त्या अनुषंगाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला। रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा असून येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात। अशा परिस्थितीत पर्यटकांना अशा प्रकारे दमदाटी व मारहाण होणे ही बाब पर्यटकांच्या सुरक्षिततेला व जिल्ह्याच्या पर्यटनाला बाधा पोहोचवणारी असल्याने या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या आदेशाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र यादव यांच्या पार्श्वभूमीखाली तपास पथक आरोपींच्या शोधाकरता रवाना करण्यात आले। सदर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अभय तेली व पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदर गुन्ह्यातील 4 आरोपींना 48 तासांच्या आत पनवेल येथून ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। दिनांक 2/5/26 रोजी आरेवारी बीच या ठिकाणी काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि पर्यटकाचा सीझन सुरू असल्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत आहेत। तर अशा आरेवारी या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना काही हुल्लडबाज तरुणांनी मारहाण केली आणि त्यांना शिवीगाळ केली, दमदाटी केली। या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ यामध्ये जे आरोपी होते त्यांना तांत्रिक विश्लेषणाने ते आरोपी अज्ञात होते, त्यांना त्यांचे पत्ता, त्यांचे नाव, त्यांचे सर्व माहिती करून घेतली। त्यानुसार त्यांना पनवेल या ठिकाणून या चौघांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये एवढेच सांगणं की रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा असून पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रत्नागिरी पोलिसांकडून घेतली जात आहे आणि अशा प्रकारे कोणताही हुल्लडबाजी किंवा पर्यटकांना त्रास होत असेल याची तात्काळ पोलिसांना कल्पना द्यावी। अशा पर्यटकांना त्रास देणाऱ्या घटकांचा बंदोबस्त पोलिसांकडून चांगल्या पद्धतीने केला जाईल।